बोला पुंडलिका वरदे संतापायी माथा धरिता सद्भाव, संतापायी माथा धरिता सद्भाव, तेने भेटे देव आपे आप. म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. संता घरी देव कामधंदा करी, संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. नामा मने देव इच्छी संत संग, नामा मने देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. विठ्ठल विठ्ठल. संताबाई माथा धरिता सद्भाव, तेने भेटे देव आपे आप. म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. प्रस्तुत प्राप्तप्रसंगी घेतलेल्या अभंगातून संत श्रेष्ठ देवाचे लाडके लेकरू असणारे नामदेवराय या अभंगातून देवप्राप्तीचं सोपं साधन या ठिकाणी आपल्याला प्रतिपादन करतायत की आपोआप जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर बाकीचे कोणतीही साधनं करू नका. फक्त आपल्या भोळ्या भाविकांना एकच करावं. काय करावं? संतापायी माथा. आपलं डोकं कुणावरच्या डोक्यावर ठेवायचं? बायकोच्या. हां हां, जरा सांभाळून घ्या बरं का, म्हातारा माणूस आहे. आपलं डोकं संतांच्या पायावरती ठेवल्यानंतर फायदा सांगितला नामदेवरायांनी. तेने भेटे देव. म्हणून काय केलं पाहिजे? म्हणून संताशी कधीतरी, भाषाशैली बघा कशी नामदेवराजी. म्हणून संताशी अखंड भजावे. भजायचं म्हणजे काय? त्यांचे पायी व्हावे. कालीन व्हायचं. अरे ब्रह्मांडाचा बाप त्यांच्या घरी कामधंदा करत होता महाराज. संता घरी देव. नुसताच कामधंदा करत नव्हता तर त्या संतांचं रक्षणही करत होता. पितांबर धरी वरी छाया. जशी सामान्य जीवाला अपेक्षा आहे तशी महाराज भगवंताला देखील अपेक्षा आहे महाराज. भगवंत देखील सुखाचा अभिलाषी आहे महाराज. तुम्ही म्हणताल महाराज ज्याच्यापासून सुख मिळतं त्यालाच कसे हो? त्याला सुद्धा भूक आहे महाराज. कशाची भूक आहे त्याला? प्रेमाची भूक आहे. ती भूक कुठं भागली जाते त्याची? फक्त संतांच्या ठिकाणी महाराज. त्याच्यामुळे त्यांच्या संगतीत गेल्या त्याला त्याचं पोट भरत नाही महाराज. म्हणून नामदेवराय या ठिकाणी सांगतात, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीवलग जन्मोजन्मी. म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. ही सेवा कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे. संजीवनी ज्ञानोबरांच्या माऊलींच्या संजीवनी समाधी सोहळ्याचा हा उत्सव आहे. दरवर्षी आळंदीमध्ये होत असतो, पण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं आपल्या फडाच्या वतीने आपल्या पंढरपुरामध्येच म्हणजे आपल्या ह्या अधिष्ठानासमोरच या ठिकाणी सेवा महाराजांनी निर्णय घेतला की आपण आहे या ठिकाणी कार्यक्रम पार पाडूया.
यानं या ठिकाणी हा उत्सव चालू आहे आणि त्याच्यातील आजच्या दिवसाची सेवा महाराजांचा फोन आला, मामांचाही फोन आला होता आणि एकनाथ महाराजांचाही फोन आला दुपारी. म्हणजे महाराज अशी सेवा. आता आजच्या दिवसाची सेवा मिळणं फार भाग्याचं लक्षण आहे. पण दुसरी अडचण असते की आम्ही समाधीचं कीर्तन कधीच करत नाही. आमच्याकडे काला असतो समाधी दिवशी, त्यामुळं समाधीकडे आम्ही शिरतच नाही. मग मामालाही बोललो आणि म्हणलं महाराज मला काय जमत नाही, मी काय आपलं वरच्या महाराज आहे, शेंड जशी शेंड खुर्ती काय तशा खळच्यातला महाराज आहे. म्हणलं मी काय नाही म्हणलं तुम्हाला जसे येईल तशी बोबडी वाकडी कशी असेल ती सेवा रुजू करा. मग आता बापानं आज्ञा दिल्यानंतर लेकराला काय का महाराज, जशी सेवा रुजू करून घेईल, जशी सेवा करून घेतील महाराज श्रीगुरू जशी सेवा करून घेतील तद्वत ती सेवा त्यांच्या चरणी लीन करायची. विठ्ठल विठ्ठल. मी काय पहिल्यांदा सांगतो, मी काय महाराज नाही. हां, दिसायला महाराजासारखा. हां, फरक आहे, दिसणं आणि असणंमध्ये फरक आहे. माणूस जग फसतं, दिसतं तसं नसतं म्हणून. हां, तुम्ही म्हणाल मग महाराज नाही तर कंबर का बांधली, त्याचंही उत्तर सांगतो. महाराज मी महाराज नाही पण महाराजांचा मुलगा मात्र. मी महाराज नाही पण महाराजांचा बंधू मात्र. त्याने मानू न मानू पण आपण तर महाराजांचा बंधू आहे, महाराजांचा ड्रायव्हर आहे, महाराजांचा मित्र आहे. मग लोक काही नसताना काळ्याचं पांढरं करतात, पांढऱ्याचं काळं करतात. मग ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद, आई वडिलांची पुण्याने तुम्हासारख्यांचं सहकार्य, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काय कमी. म्हणून आपला अधिकार नाही पण भगवंताच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या पुण्याने, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने यथामती यथावकाश श्रीगुरु जशी सेवा करून घेतील तद्वत ती सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करायची. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून नामदेवांनी सोपी साधना सांगितली आपल्याला भगवत प्राप्तीची. गंमत अशी आहे महाराज, जीवनामध्ये माणसाला देवाची गरज आहे का? भूक लागल्यावर अन्न दे, ठीक आहे, पण आम्हाला भूकच लागली ना, आम्ही जर ताट घेऊन गेलो तर तो म्हणतो महाराज नको आम्हाला. ज्याला भूक लागली ती मागं पळत येतं. जसं एखाद्या ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता विचारायची गरज आहे का? परवा एसटीनं प्रवास करण्याचा योग आला. मग माझ्या शेजारी एक आळंदीचे महाराज शेजारी बसले, गोरे गोमटे होती बसले. मग मी म्हणलं महाराज, मला वाटलं की महाराज ब्रह्मचारी असते, आपलं बिगर लग्नाचे असतील. म्हणून मी आपलं म्हणलं माझ्या भावाची एक मुलगी आहे म्हणलं. मग त्याला सांगितलं मुलगी सुंदर आहे, गोड आहे, गोमटी आहे, सगळं सांगितलं महाराज. त्याला वर्णन जसं जसं करत भरपूर वर्णन केलं महाराज. मग त्यानं बसलेल्याने मला एकच उत्तर दिलं, म्हणजे महाराज मी ब्रह्मचारी माणूस आणि तुम्ही मला काय सांगितलं? त्याला उपयोग आहे का सांगून? ज्या गावाला जायचं नाही तसं नामदेवारे आपल्याला सांगतात देव प्राप्तीचं साधन. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला गरजच नाही देवाची. इथंपर्यंत गेले सख्या जन्मदात्या बापाची सुद्धा माणसं म्हणतात आम्हाला गरज. इथंपर्यंत लोक गेलेत महाराज, देवाची गरज नाही. एक तर गडी म्हणला मेला तो बिचारा, देवाला रिटायर करा म्हणायचं. देवाला आपल्याला विषयांतर करायचं नाही महाराज. जीवनामध्ये देवाची गरज. आता मी साधा प्रश्न करतो तुम्हाला महाराज, जीवनामध्ये देवाची गरज आहे का भाकरीची गरज आहे? हो, खरं बोलायचं. काय पाहिजे जीवनामध्ये, भाकरी का देव? एका वाक्यात उत्तर द्या, मान हलवायचं नाही. एका वाक्यात येस नाही तर नो. देव पाहिजे का भाकरी पाहिजे? दोन्ही देतो तुमच्याकडे, मागा फक्त काय पाहिजे ते. देव पाहिजे का? भाकरी कॅन्सल. तुमची डाळ रोटी महाराज आता जर परत घातली तर विचारा का? मी सगळं बांधून घेऊन जातो. चालतंय का? सप्त्यात एक वेळा कीर्तन नसलं तरी चालेल, पारायण नसलं तरी चालेल, हरिपाठ नसला तरी चालेल, पण सप्त्यात तुम्ही पुढचं बोलायची गरज नाही. मग भाकरी का देव? आता आणा पलटी, आता म्हणा भाकरी. मग मला सांगा, मग कशाला देव करायची गरज आहे? कशाला सप्त करायची गरज आहे? कशाला पायवारी करायची गरज आहे? आज समाधी सोहळा काय करण्याची गरज आहे महाराज? ज्ञानोबासाठी आहे का समाधी सोहळा? कुणासाठी आहे? काय गरज आहे जीवनामध्ये? जर भाकरीच पाहिजे असेल तर भाकरी कुठेही मिळते महाराज. मग हा कुठाना कशासाठी केला? मग आता काय पाहिजे? आता म्हणा परत देव. ह्याच्यावरच आपलं कीर्तन संपते 2 तास. जीवनामध्ये एक वेळेस भाकरी नसली तरी चालेल, पण काटावरती कर ठेवून असणारा परमात्मा एकदा का हरी आला हातात मग कैसी. ज्याच्या जीवनामध्ये महाराज भगवान परमात्मा ना, त्याला बाकीचे
एकदा का भगवंताची कृपा आपल्यावरती झाली का नाही, भगवंताची कृपा झाल्यानंतर जगातल्या कुणाची नाही कृपा झाली चालेल. हरे से करुणा येईल तुझे एक तत्व नाम महाभारताचं युद्ध सगळ्यांना माहिती आहे. कोणाकोणात झालो? पांडव आणि बरं संख्याबळ जर बघितलं तर जास्त कुणाकडे होतं? घोडदळ, पायदळ कुणाकडे होतं? सगळं असताना जी 105, बाकीचं सैन्य वेगळेच, गुरु वेगळेच, आप्तेष्ट वेगळेच. ह्या बिचाराकडे काय 5 पान 2 शावळा. विजय कुणाचा झाला? धृतराष्ट्रानं प्रश्न केला शेवटचा. सगळं ते आंधळ, वरूनही आंधळ होतं ना आतूनही आंधळ महाराज. ते एक देवाला वरून आंधळ चालतंय पण आतून आंधळ. धृतराष्ट्र वरूनही आंधळा होता ना आतूनही आंधळा होता महाराज. शेवटचा प्रश्न केला संजयाला. हे संजय, सगळ्याचा निकाल लागला होता, आता फक्त रबरी स्टॅम्प शिक्का फक्त मारायचा राहिला होता महाराज. तरी म्हातारा विचारतंय काय नाव त्याचं? संजय, विजय कुणाचा होईल? आता त्याला झालं बिचाराची पंचायत महाराज. खरं सांगावं तर सख्या आईला, खोटं सांगावं तर धर्माला बाधा येते. त्यांना आपलं शेवटचं एकच वाक्यात सांग, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय होतीर ध्रुवार नीतीर बातीर. माझी बुद्धी एवढे जाणती मालक, ज्या बाजूला धर्म आहे, ज्या बाजूला नीती आहे, ज्या बाजूला सगळं एका बाजूला होतं. हे सगळं कुणाच्या बाजूला होतं? यत्र जीवनात देव असला की बाकीची करायची गरज, त्याचा विजय. यत्र योगेश्वर तत्र श्री. प्रल्हादाकडे काय होतं महाराज? काहीच नव्हतं. बिभीषणाकडे काय होतं महाराज? काहीच नव्हतं, एकटं होतं ते. रावणाकडे सगळं 80,000 बायका, त्याची ती पोरं किती 1,00,000. नुसतं माप लावायचं आहे महाराज. ते विजय कुणाचा झाला शेवटी? मला सांगायचं म्हणजे जीवनामध्ये देव फार महत्त्वाचा आहे. कोणत्याही जर विचार केला महाराज, प्रत्येक तुम्ही माझ्या महाराज, आम्हाला सामान्य लोकांना बाकीची कशाची अपेक्षा नाही, पण आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला अपेक्षा. माणूस रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, हाडाची काढं करतो, रक्ताचं पाणी करतो. केवळ कशासाठी? एखादा माणूस नोकरी करतो, कशासाठी हो? सुखासाठी. एखादा माणूस धंदा करतो, कशासाठी हो? सुखासाठी. एखादा माणूस आमच्यासारखं बोंबलं थिंडतो, कशासाठी? सुखासाठी. प्रत्येक जन्माला आलेला माणूस मरेपर्यंत एकच काम करतो, तो म्हणजे सुखबाई. सुखासाठी धडपड असते. मग मला सांगा, जीवनात काय केल्यानंतर सुख मिळतं? त्या साधकांना सगळे प्रयत्न केले महाराज सुखासाठी. त्यानं अनेक मार्गाने प्रयत्न केले, पण त्याला सुख काही भेटलं नाही. शेवटी वैतागून 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 महाराज ते आलं वाळवंटामध्ये. आषाढीची वारी होती, वाळवंटात आला महाराज. बघितलं तर सगळे फडच दिसले वळी. प्रत्येक फडावर जायचा, कीर्तन सुटलं की महाराजाचं दर्शन घ्यायचा. महाराज मला सुखाची भेट करून द्या, महाराज मला सुखाची भेट करून द्या. प्रत्येक फडावर झालं की सगळ्यांनी सांगितलं सुखदेवाजवळ, सुखदेवाजवळ, सुखदेवाजवळ. सगळ्यांनी एक वाक्यता करून सांगितली. सर्व साधू संतांना त्यानं विचारलं. त्या साधकानं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या रूपातलं ते रूपक आहे महाराज.
सगळ्याच्या वतीने त्या साधकानं सगळ्यांना विचारलं, महाराज मला जीवनामध्ये सुख पाहिजे, महाराज मला जीवनामध्ये सुख पाहिजे. नामदेवरायकडे गेलात, तुकोबारायकडे गेला, सगळ्यांनी एका वाक्यातच सांगितलं, तुला जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर एकच काम कर, आपुला तो एक देव करोनी. सांगितलं, जीवनामध्ये जर तुला सुख पाहिजे असेल तर त्याच्याशिवाय नाही. एकाच वाक्यात सांगितलं, सर्व सुखाचे अगर बापर खुमा, सर्व सुखाचे अगर जनी म्हणे, सर्व सुखाचे अगर म्हणे. सर्व साधू संतांनी एक वाक्यता करून सांगितलं, बाबा सुखाचा सुखनिधी ज्ञानोबाराय सांगतात, सुखाचा ठेवा जर कुठं असेल या जगतामध्ये फक्त एकमेव म्हणजे देव आहे महाराज. मग त्या साधकाला जीवनामध्ये कळलं की सुख कुठं आहे, देवाजवळ. मग त्याची धावपळ चालू झाली, चला आता देवाच्या पाठीमागे. आता मग तो देवाच्या पाठीमागे लागला महाराज. आता देव काय बाजारचा भाजीपाला आहे का हो, पैसे टिकले टाकलं माप, असा आहे का देव? काय बाजारचा भाजीपाला? महाराज हजारो वर्ष मेलीची शहाणे करिता हजारो वर्ष तपश्चर्या का महाराज, पण त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा हा परमात्मा गेला नाही महाराज. मग ह्या साधकाला जमल का? त्यानं इतके प्रयत्न केले. निळोबारांची भाषा सांगू का तुम्हाला? नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान्न पोतियो याची आधारवंता, जाणू जाता जाणीव घाली आड,
योग अभ्यासे. त्याने अनेक मार्गाने प्रयत्न केले महाराज देव प्राप्तीसाठी. किती साधन आहे, नवविधा भक्ती आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे. अनेक साधनाने त्याने प्रयत्न केला महाराज. पण देव त्याच्या स्वप्नात सुद्धा जाईना. आमच्या ज्ञानोबारांनी हरेपाठातल्या पहिल्या अभंगात एक सुंदर साधन सांगितलं बघा. तुम्हाला जर देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय सांगितलं. देवाची हे द्वारी उभा क्षण भरे तेने मोक्ती तारे साध. देवची हे द्वारी उभा क्षणावर सोपं सांगितलं ज्ञानोबाराने. देवाच्या दारात एक क्षणभर उभारले तर किती मुक्त्या देखून 4 सलोकता समीपता सायुज्यता. आपल्या गावातल्या ना वर का एक मुक्ती मिळायला हजारो जन्म घ्यावे लागते तरी एक मुक्ती नाही. ज्ञानोबाराने आपल्या वारकऱ्याला बोनस दिला. एक क्षणभर योग साधक गेला पळ. ओ महाराज कालच्या आषाढी वारीला मी तो भगवंताच्या दारामध्ये 2.5 तास उभारलो होतो. प्रमाण काय, देवाच्या दारामध्ये एक क्षणभर उभारलं तर किती मुक्त्या. आता मला सांगा ही 3 तास देवाच्या दारात होता का महाद्वाराच्या दारात होता. देवाच्या दारात होता का देवळाच्या दारात होता. फरक नीट आहे का. देवाचं दार आणि देवळाचं दार एक आहे काय वेगळे. ही कळलं तर पुढचं सांगून उपयोग. आपण 3 तास देवाच्या दारात असतो का देवळाच्या दारात असतो. कशाच्या. मग देवळाची द्वारे आहे का देवाची द्वारे आहे. मग देवाचं दार तिथं आहे का. त्याच्यासाठी हुडका ज्ञानेश्वरी. मग महाराज आम्ही कशाला मग पारायण कशासाठी सांगितलं. पूर्वजाला काही येड लागलं होतं काय. का कामधंदा नव्हता का वेळ जात नव्हता म्हणून ज्ञानेश्वरी पारायण सांगितलंय का आम्हाला. नाही बाबानो. त्याच्या अरे ते सगळ्या प्रश्नाची उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेत. तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊन त्याचं उत्तर तुम्हाला हरिपाठात सापडेल. तुकोबराने ज्ञानोबाराने हे सगळे करून ठेवलंय महाराज आपल्याला. देवाचं दार तिथं ना जेथ ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दार तिथं नाही महाराज. त्या साधकानं देवाच्या पाठीमागे निघाला महाराज. अनेक साधन आहे देवप्राप्तीची. त्यानं भरपूर प्रयत्न केला महाराज पण त्याची त्या दारापर्यंत सुद्धा पोचला नाही तो. कारण आम्हाला देवाचं दारच कळलं नाही महाराज. त्यानं अनेक मार्गाने प्रयत्न केला. योग मार्गाने गेला देव भेटला नाही. योग मार्गाने देव भेटतो पण योग मार्गामध्ये एक कठीण मार्ग आहे. कोणता. त्या योग मार्ग जर करत असताना आपली सगळी इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवावं लागतात. आम्हाला 2 तास कीर्तनात बसायचं म्हणलं तर 84 आसनं करतो. खालची वर वरची खाली. जमल का आम्हाला. म्हणले मग महाराज ज्ञानमार्गाने मिळतो की देव. ठीक आहे ज्ञानमार्गाने पण ज्ञानमार्गाने कुणाला जाता येत नाही महाराज. मी गायवेन कुणाला जाता येतं.
जी टोळ फाडतं त्यालाच मी अगं हाय नाही. ती म्हणून तिथे गेलो ना 300 रुपये नाही मग बाजूला. ज्ञान मार्गाने सगळ्याला देव भेटतो का नाही? साधन चतुष्टय युक्त संपन्न असेल तरच त्याला तो ज्ञान मार्गाचा अधिकारी. मग म्हणले महाराज कर्म मार्गाने देव भेटतो. पण कर्म करत असताना ते कर्म कसं पाहिजे? आता साधं उदाहरण घ्या. आपण सत्यनारायण पूजा घालणारी माणसं आहेत. सत्यनारायणची पूजा मनात आलं म्हणून घालतो का घरात कटकटी झाल्यावर घालतो? खरं खरं सांगा. भांड्याला भांडं लागलं, कटकटी वाढलं की आपण देवबाप्पाकडे जातो. देवबाप्पा बघा बरं जरा काय झालं का? देव म्हणतो काय नाही, सत्यनारायणची येत्या सोमवारी पूजा करून टाका. मग आता सत्यनारायणची पूजा करायच्या आधी अपेक्षा ठेवली का झाल्यानंतर अपेक्षा ठेवली आम्ही? सत्यनारायण पूजा हे कर्म करत असताना अपेक्षा अगोदर ठेवतो. सत्यनारायण घालायच्या आधीच म्हणतो देवा मी सत्यनारायणची पूजा घालतो, पण माझ्या घरातली कटकट. वारीला यायच्या आधीच आम्ही देवाकडे पत्र देतो, देवा मी वारीला येतो पण 2-4 वर्ष झालं बघतोय पण अजून मला काय. वारीचं कर्म करतोय माणूस, पण कर्म करायच्या आधी अपेक्षा. अशा कर्माने देव भेटणार नाही. मुलगा होईल तुम्हाला, सुख भेटायला पाहिजे ते, पण देव नाही भेटणार. कर्म मार्गाने देव भेटतो, पण ते कर्मण्यवाधिकार मा फलेषु. कर्म कर, पण कर्म कसं? कर्म निष्काम पाहिजे महाराज. आम्ही कर्म करायच्या आधीच आमची पत्रवळी अगोदर असते. देवा त्यानं सगळ्या साधकांना त्यानं प्रयत्न केला, पण देव काय भेटना मला. स्वप्नात सुद्धा येईना. कंटाळून गेला. शेवटी परत कार्तिक वारीला आला, परत फडावरती गेला आणि परत सगळ्या साधकांना लोटांगण घातले. म्हणले महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला देवाजवळ सुख आहे, पण देवच भेटणं म्हणले आम्हाला. सोपं साधन सांगा म्हणले आम्हाला कुठलं तरी. अवघडात सांगू नका म्हणले आम्हाला. सगळी साधनं कटाळून गेलोय म्हणले आम्ही. एक जण म्हणला महाराज मी तीर्थाटन 4 धाम 4 वेळा केलो. काशी केली, वनारशी केली, पण कपाळाची कटकट नाही गेली महाराज. तीर्थाटनाला देव भेटतो का पुण्य मिळतं? नीट उत्तर द्या. पुण्य भेटतं, ठीक आहे, मान्य आहे मला, पुण्य भेटतं. पण त्या पुण्याईनं देव भेटतो का स्वर्गात जाता येतं? पुण्याईत पण फरक आहे महाराज. कोणत्या पुण्याने? कारण प्रत्येक पुण्याईला अपेक्षा. एखादा जर म्हणला महाराज मला संतांची भेट व्हावी, मला संत कळले पाहिजे, त्याला पुण्य वेगळं आहे. एखादा म्हणला महाराज मला पंतप्रधानावरच्या गादीवर बसा वाटते, त्याला पुण्य वेगळे. एखादा काळा माणूस आला, महाराज मला राहुल काळ्याला लई ही नव्हती ती, मला गोरं करायचं औषध द्या की. माझ्याकडे 1 मिनिटाचं औषध येते, सोपं औषध सांगू होतं मला काळ्याचं गोरं व्हायचं असेल, सोपं. त्याला सांगितलं काय करू नको म्हणजे, तुला जर खरंच तुला पांढरं व्हायचं असेल, गोरं व्हायचं असेल तर सोपं औषध आहे म्हणजे. तू या जन्मात काय कर, माझ्यासारख्या वारकऱ्याला सोनं दान कर, सोपं औषध. 10-5 तोळं सोनं घाल म्हणलं मला. आणि हेही सांगतो म्हणलं तू ह्या जन्मात जर सोनं घातलं तर लगेच तुला मिळणार नाही. त्याच्यासाठी तुला पुढचा जन्म कनकदाने सुवर्ण कांती, सोन्यासारखी जर कांती पाहिजे असेल तर या जन्मात सोनं दान करावं लागतं, मग पुढचा जन्म सोन्यासारखा मिळतो. तुम्हाला पुढच्या जन्मात जर पाहिजे असेल तर ह्या जन्मात ते कर्म घडलं पाहिजे महाराज. जमतंय का आम्हाला? म्हणजे त्या पुण्याईनं देव भेटतो का? करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती. तीर्थाटन केल्यानंतर मी बालाजीला जाऊन आलो, मी काशीला जाऊन आलो, शेजारी पेढा वाटतो लगेच, घ्या प्रसाद महाराज, प्रसाद घ्या. मग माणूस शेजारची मावशी कुठं गेलतात तुम्ही? आम्ही काशी करायला गेलतो. सरळ बोलतोय बरं का. मी काशीला गेलो म्हणलं की काशीचं पुण्य संपलं महाराज. अशानं देव भेटणार नाही. संतांची भेट, ज्या पुण्याईनं देव भेटेल त्या पुण्याईनं संत भेटतील असं नाही बरं का महाराज. संत प्राप्तीसाठी सुद्धा पुण्य वेगळं आहे. कोण पुण्य त्यांचा होईन
ऐसे वर्म ऐसे वर्म कोणतं पुण्य केलं, प्रत्येक पुण्याची प्राप्ती वेगवेगळी आहे महाराज. त्या साधकानं अनेक प्रयत्न केले, महाराज मला देव भेटला नाही, म्हणून तो नामदेवरायकडे आला, तुकोबरायकडे आला. सगळ्या संतांनी त्याला सांगितलं, अरे तुला देव पाहिजे ना, बाहेर कशाला जातो बाजारात, तुला देव पाहिजे असं तर एका वाक्यात सांगितलं, हरी प्राप्तीसी. संताचे ते पाय धरावे, संताचे ते पाय. बाकीच्या कोणत्याही मार्गाला तुला देव पाहिजे ना जीवनामध्ये, एकमेव चाली उपाय सांगितला, हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे ते संत पाय. किती सोपं सांगितलं. तुला देव पाहिजे ना, बाकी तरी सुद्धा हे जमच ना. तो म्हणतो महाराज अजून ह्याच्यातनं सोपं सांगा की ह्याच्यातनं. आता फुकट मिळालं माणूस किती खावं हे बी कळत नाही. बरोबर आहे का नाही, किती बी खायचं म्हणलं जमल का. सांगायचा मुद्दा एकच आहे महाराज. मग त्या साधकाने परत विचारलं, महाराज खोदून विचारलं, म्हणजे असं सोपं साधं सांगा की ह्याच्यापेक्षा. नामदेवरायकडे गेला आणि नामदेवरायने त्याला सांगितलं, तुला आपोआप देवाची प्राप्ती पाहिजे ना, तू एकच काम कर, संता घरी देव काम धंदा, संता पायी माथा धरे तास. बोला संता पायी माथा धरे तास.
म्हणून दरिता सद्भाव संतापाई माथा आत्ताशी आपल्या कीर्तनाला सुरुवात. मग इतक्याला काय होतं? प्रवचन थोडं चांगलं म्हणून मी नेहमी विनोदानं सांगतो महाराज, प्रवचन थोडं चांगलं असतं. किती वेळ असतं? 1 तासभर, बरोबर. कीर्तन त्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं. किती वेळ? अरे वा, काय हुशार आहेत माणसं. सिनेमा त्याच्यापेक्षा चांगला, नाटक त्याच्यापेक्षा चांगलं. आणि नाही, मी गपच आहे महाराज, मी कुठं सुद्धा काडी लावली नाही. हां, पण सगळ्याच्या मनात खरं सांगा, खरं सांगा. महाराजांच्या समोर खरं सांगा. तमाशा आला का जागर आला? सांगायचा मुद्दा एक घ्या महाराज. नामदेवरायांनी सोपं साधन सांगितलं. अरे तुला आपोआप देवाची प्राप्ती पाहिजे असेल, काही करू नको. जन्माला आलाय ना, तू एकच काम कर, फक्त संतांच्या पायाजवळ जा. अन्न पाचारिता जावे. अरे संतांच्या जवळ नाही बोलवलं तरी जावं, हाकलून दिलं तरी जावं. भरपूर प्रकार आहेत त्याच्यात, मला ते सांगायचं नाही, मला वेळ घ्यायचा नाही. सांगायचा मुद्दा एकच आहे, का संतांच्या महाराज, का कशासाठी जायचं महाराज? काय लाभ आहे बघा जीवनामध्ये. केवढं सोपं साधन सांगितलं नामदेवरायाने. काही करू नका महाराज, योग करू नका, याग करू नका, तप करू नका, जप करा, अनुष्ठान काही करू नका. फक्त काय करा? संता पायी माथा. काय ताकद आहे संतांच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर. त्या महाराज मला सांगा, माऊलींचा अधिकार मोठा का नाही देवाचा अधिकार मोठा? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या. मग देव मोठा का माऊली मोठे? देव मोठा. मग देवानं रडाव का? देव मोठं होते ना. कधी रडलेत? आजचा दिवस आहे तो. देव महाराज जीवन जगावं असं. बायका पोरांनी काय रडावं महाराज? प्रत्यक्ष अखिलकोट ब्रह्मांड नायकच्या डोळ्यामध्ये ज्यांनी पाणी आणलं महाराज. आई साहेब शेजारी होत्या.
आईने विचारलं देवाला, देवा इथून मागं तुम्ही अनेकांना समाधी दिली, मी साक्षीदार आहे त्याची, पण डोळ्यात तुमच्या कधी पाणी आणलं नाही. आज पाणी का पाणी आलं देवाच्या डोळ्यात, बाकीच्या संतांच्या येईल महाराज. आज सगळे संत, सगळे मांदियाळी महाराज आळंदीत होती. देव म्हणती रुक्मिणी, हाच एक योगी देखील नाही. अगं रुक्मिणी काय सांगू, या जगामध्ये एकच योगी देखील, हेच ज्ञान संजीवनी महाराज. आजही जावा तुम्ही समाधीवरती डोकं टेकवा महाराज, संजीवनी समाधी आहे ती. त्यातनं आवाज अजून बाबा बाळचंदू, हृदय धरून या ध्यान. त्याचं अजून एक पहिलं, कथा कीर्तन करीतो बाबा, ज्ञानदेव घेतले जाण, हृदय धरून या ध्यान, कथा कीर्तन करीतो बाबा. अजून ज्ञानोबरायांचं भजन चालू आहे महाराज, संजीवनी समाधी आहे. आपण भाग्यवान आहोत महाराज अशा ज्ञानोबरायांच्या समाधीची सेवा करायला महाराज. सेवा म्हणजे काय तिथंच जाऊन करायची नाही, मनोनी. नामदेवरायांनी सगळे प्रश्नाचे उत्तर दिलेत हो, कशी सेवा करावी, का करावी, फायदा काय आहे, तोटा काय आहे, सगळे संत नुसत्या पायावरती डोकं ठेवलं की ते ने भेटे देव, आपोआप महाराज देव. देवाला तुम्ही शिव्या दिल्या तरी चालतील महाराज, तो तुमचं सहन करेल. मारायला जावा, तो तुम्हाला सहन करेल. पण संतांकडे जर वाकड्या नजरेनं बघितलं तर तुमचा काटा काढल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून देवाला जे आवडतं महाराज, देवाला देवाची सेवा केलेली आवडत नाही, पण देवाला तुका म्हणे देवा त्यांची केला त्यांची केले सेवा, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर देवळात जायची गरज नाही महाराज. जिथं बसलोय आपण तिथून जर ज्ञानोबरायांची सेवा केली, तुकोबरायांची सेवा केली, नामदेवरायांची सेवा केली. आता नामदेवरायांची सेवा करायची, ज्ञानोबरायांची सेवा करायची म्हणजे काय करायचं, त्यांचे हातपाय दाबायचे. सेवा त्यांची करायची म्हणजे काय करायचं, तर एकच काम करायचं. त्यांनी जे सांगितलं, त्यांनी सगळी वचनं लिहून ठेवलेत. तुका म्हणे शेष वचनानं मोडी बोलिले ते नाही, वचनानं मोडी बोलिले ते महाराज. जी साधू संतांनी वचनं घालून दिलेत का नाही, काय वचनं दिलेत प्रत्येक संतांनी. तरी आता तुकोबारांनी एक वचन दिलं आहे बघा, आपल्या जीवनामध्ये जर जगायचं असेल तर कसं जगायचं, साधं सोपं वचन दिलं आहे त्यांनी. बोलावा, पाहावा, करावा. अजून एक वचन दिलंय, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हरिपाठामध्ये एक वचन दिलंय महाराज, किती सोपं वचन दिलंय बघा. तुम्हाला जर काहीच जमलं नाही ना साधनं, तर फक्त एक काम करा, नित्य सत्यमीठ हरिपाठ ज्यासी. किती सोपं साधन सांगितलं, कळी काळ त्यासी. ही वचनं आहेत महाराज, ही वचनं जर आपण अंमलात आणली. आज आपल्या ह्या फडाने काय केलं आहे महाराज, तुकोबारांचंच वचन अंमलात आणलं. जिथं असेल तिथं सेवा, पंढरपूर असू नाही तर आळंदी असू द्या,
कुणी वाईट वाटून घ्यायचं नाही महाराज. महाराज असं तसं काही डोक्यात आणायचं नाही महाराज. कुठं जिथं बसेल तिथं असाल ते करा, जेथे तेथे. कुठंही राहा तुम्ही, आसोनी संसारी, बाकी काही करू नका. म्हणून नामदेवराय म्हणतात आपोआप देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर काही करू नका महाराज. संता पायी माता धरिता किंवा दुसरा पाठ आहे, ठेविता सद्भाव. अंतकरणाच्या ठिकाणी जर आपण शुद्ध अंतःकरण करून जर संतांना शरण गेलो तर तेने भेटे देव. म्हणून काय केलं पाहिजे, मनोने संतासी अखंड भजावे. संतासी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. राम कृष्ण हरी म्हणून संतासी अखंड भजावे राम कृष्ण हरी म्हणून विठोबा रखुमाई. हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. बोला पुंडलिका
आपे मनोनी संत अखंड धरिता संतासी अखंड आपे आप तेने भेटे मनोनी संतासी अखंड भले भले
म्हणून संतासी अखंड अनोनी संतासी अखंड भजावे संतापायी माथा. काही करायची गरज नाही महाराज, फक्त संतांच्या चरणावरती फक्त डोकं टेकवायला पाहिजे. माणसं सगळे देतात देवाला, पण जे द्यायला पाहिजे ते देत नाहीत. देवाची सेवा, संतांची सेवा करताना सामान्य नाही महाराज संतांची सेवा. तुम्ही म्हणताल संतांची सेवा काय मिळतं, काय काय मिळतं जे आयुष्यभर महाराज मिळणार नाही महाराज, ते संतांच्या सहवासात गेलं तर. आता सगळ्या दुःखाचं मूळ असणार एकच प्रमाण सांगतो तुम्हाला. सगळ्या दुःखाचं मूळ काय? वासना. बरोबर. आणि ती वासना कुठं जाते? बाजारात गेल्यावर, लय मोठं कीर्तन केल्यावर, काय काय केल्यानंतर वासना जळते महाराज? संत चरण रज वासनेचे बीज. आणि एकदा जळलं की परत नाही येत महाराज. एकदा जाळलं का नाही, आपण बाजारातनं बी आणायचं, शेतकरी माणसं आहेत, बाजारातनं बी आणायचं, संध्याकाळी त्या बायकोला सांगायचं अगं ती जरा परतून ठेव, मला सकाळी पेरायला जायचं आहे. चांगलं होईल का नाही? चांगलं उगवलं का नाही? एकदा भाजलं, जळलं की परत उगवणं नाही मला. वासना. म्हणून का संतांच्या जवळ जायचं महाराज? का समाधी सोहळा साजरा करायचा? काय कारण आहे महाराज? काय कामधंदा नाही म्हणून? प्रत्येक गोष्टीला कारण आहे महाराज. का देवाकडे का जायचं? गळ्यात माळ का घालायची? वारी का करायची? सोहळ्याला का जायचं महाराज? संतांच्या जवळ गेल्यानंतर पुण्य वेगळं आहे, संतांना आलिंगन दिल्यानंतर पुण्य वेगळं आहे, संतांचं दर्शन झाल्यानंतर. सगळ्याला प्रमाण आहेत बरं का संतांचा महिमा. आलिंगन दिल्यावर काय होतं? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी. आळंदीला काय जायचं? होती संताची या भेटी, सांगू सुखाची या. महाराज संतांच्या सहवासात ह्याच्यापेक्षा अजून एक प्रमाण आहे महाराज. बैसता संताचे संगती, कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाले. आणि हे कधी कळतं माणसाला? काय खावं कधी कळतं खरं सांगा? काही हानतेत लोक, एकादशी बघत नाहीत, पंढरपूर बघत नाहीत. पंढरपुरात एकादशीला जर हॉटेलात जास्त काय जात असेल तर बज जात असेल, बज एकादशीला. पंढरपुरात पैसे खर्चून यायचं आणि इथं हाटेला तिकडून देवाची ती बुका लावून यायचा, सगळ्या देव काळं करून यायचं. 5 रुपयाचा बुक्का घ्यायचा, सगळे देव काळं. कहा गया तो कहाने केला येतं कुछ भी नाही. हे कळायसाठी ही सप्ताह आहे महाराज. हा उत्सव कशासाठी आहे महाराज? बैसत त्याच्या संगतीत गेल्याशिवाय काय बोलावं कळत नाही, काय करावं कळत नाही, काय पाहावं कळत नाही.
संतांच्या संगतीत गेल्यानंतर महाराज, अरे जगाचा ब्रह्मांडाचा बाप त्यांच्या संगतीची अपेक्षा करतो, आपण करू याच्यामध्ये काय नव्हे. एवढे मोठे ज्ञानोबा आहे, ज्ञानी यांचा राजे म्हटलंय महाराज, पण त्यांनी सुद्धा आमच्या देवाकडे अपेक्षा केली. देवा माझ्यापाशी ज्ञान आहे पण माझ्यापाशी नाम नाही. अपेक्षा केली देवाकडं, मला नामदेवरायची संगत घडायची, मला तीर्थयात्रेला नामदेवरायला घेऊन जायची परवानगी द्या. देव म्हणले मला नाही पण नामाला नेऊ नको. नाही म्हणले त्याच्याशिवाय माझं पूर्णच होत नाही. मग नामदेवरायची समजूत काढली देवानं, कारण नामदेवराय जायला तयार नव्हते. देवाला विचारा, मी नाही सांगणार, देवाला विचारा. नामदेवराला वाटलं देवच परवानगी देणार नाही, पण देवालाही पाहिजे होतं की माझा नामा सर्वांगाने नाम आहे पण ज्ञान नव्हतं. प्रेम दोघाचा मिलाप घडवून आणायचा होता देवाला देखील, म्हणून दिली परवानगी महाराज. म्हणजे प्रत्येक जण अपेक्षा ठेवतंय, पण बाकीच्या संगतीत गेल्यानंतर म्हणून संतासी कधीतरी नाही महाराज, अखंड आम्ही देवाचं नामस्मरण घेतो, नामदेवरायचं घेतो, पण कधी आज ज्ञानोबारांची आठवण कधी झाली आम्हाला? कोरोनात आठवण आली का? 8 महिने गेलं, आली का आठवण? नाही आली महाराज. घेतलं का ज्ञानोबारांचं नामस्मरण आपण? जर घेतलं असतं तर त्रासच झाला नसता आम्हाला. आम्हाला त्रास का झाला? आम्ही सगळं करून सगळं सोडून. अरे तुझ्या घरात तू तर घे ना, लोकांना सांगत होता ना तू सतत फिरतो अरे तू आता सतत कर ना, तुला वेळ मिळाला ना, तुला गाडी चालवायची गरज नाही, तुला बाहेर जायची गरज, महाराज आम्हाला वेळच नाही मारायला हो. अरे तुला कोण विचारतं? कर ना आता, ठाईचं पैसे नाही करायचं. तुकोबारांनी सांगितलंय ना, का त्रास झाला आम्हाला 8 महिने? देवाची चूक नाही महाराज, आपल्या कर्मानं आपलं पाप आहे महाराज. नामाशी विनमुख तोंडाला पापी या. नामाला विनमुख झालं की पाप आपल्यापाशी आलं म्हणून समजा. म्हणून हे सगळं कळतं कोणाच्या संगतीत गेल्यावर. गांजा कशाच्या? शंकर सोसायटीचं सभासद झालं म्हणून ह्याच्यावर 2-4 तास कीर्तन करायचे, जास्त करायचं नाही आपल्याला. कारण ह्याच्यावर परत तुम्ही मला भेटणारच नाही. उद्या काला झाल्यावर परत तुम्ही कशाला येत आहे पुढल्या महिन्यात? मला बी आज सापडलं, मला बी माझ्या आयुष्यात अजून भेटलं नव्हतं. आज माझं भाग्य उजळलं आहे महाराज. त्यामुळे मी बी आज कच्चं सोडणार नाही. नाहीतर काय काम आहे आपल्याला? आता झालं की दाल रोटी डबल हाणू की कीर्तन जास्त केलं म्हणून बिघडलं कुठं? उगं जवळ जमल तेवढं, जास्त करत नाही, 2-4 तास करतो, जास्त करत नाही. सांगायचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणून संतासी अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. आम्ही संतांची सेवा करतो महाराज, पण ताकापुरतं रामायण करून चालत नाही महाराज. अखंड त्यांच्या पायावरती, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. म्हणजे तुम्ही म्हणता देवाच्या पाया पडायचं सोडून संतांच्या पाया पडायचं का? हा प्रश्न निर्माण होईल आपल्यापाशी. पण देव ज्यांच्या घरी राबतो महाराज, मग अधिकार कुणाचा मोठा झाला? संता घरी देव कामधंदा करी, संता घरी देव कामधंदा करी.
पितांबर धरी वरी छाया. म्हणून संतासी अखंड भजावे, म्हणून संतासी संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी छाया पितांबर धरी. अरे देव त्यांच्या घरी महाराज आम्ही उचले 8 लाख रुपये उचली देऊन महाराज गाड्याची गॅरंटी आहे का? खरं सांगा शेतकरी माणसावर, येईपर्यंत गॅरंटी नाही. आणि जरी आला तरी रात्रीच कधी गबाळ उचलेल याची गॅरंटी नाही. ब्रह्मांडाचा बाप बिगर उचलीचा घेतली काय उचल? माझे नामदेव आहे आपल्या नाथ महाराजांची. महाराज किती वर्ष पाणी भरलं? 36 वर्ष महाराज. आम्ही 2 वर्ष सेवा केली, लगेच गुंड्यावर काढतो महाराज. माझ्यासारखी सेवाच नाही महाराज कोणाची. महाराजाचं माझ्याशिवाय चल हितलं नाही बरं का, हितलं सोडून. 36 वर्ष महाराज ब्रह्मांडाचा बाप सामान्य नाही महाराज. म्या बोलविल्या जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संतापिले 21 महाराज. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी महाराज भिंत चालवली. कुणी ज्ञानोबारींनी चालवली का? ज्ञानियाची भिंत स्वतःच्या अंगानं ओढले महाराज. बघा अभंग उंच नीच काही. अरे गौऱ्या भेटू लागल्या माझ्या जनाबाई बरोबर. गौऱ्या ह्याच्या पुढे जाऊन सांगू का? बाळांपण करायचं काम कुणाचं? आपलं आहे का? पण केलं का नाही? खोबरायच्या मंडळीचं बाळांपण केलं महाराज. ही ताकद आहे. म्हणून संतासी. अरे काय संतांना? संता घरी देव. ब्रह्मांडाचा बाप त्यांच्या घरी पाणी भरायचं काम करतो महाराज. आज ज्ञानोबारायना कोणी बसवलंय महाराज? प्रत्यक्ष भगवंताने. नामदेवरायने, श्री गुरु निवृत्तीनाथाने महाराज. साफसफाईचं काम माझ्या नामदेवराच्या सगळ्या घरातल्या लोकांनी केलं आहे महाराज. काय ताकद आहे बघा. ज्यांच्या एवढी ताकद आहे महाराज. बस म्हणला तर बसतोय, उठ म्हणला तर उठतोय महाराज. ज्या नामदेवरायांचं महाराज एवढं आपण हे सांगतो, त्यांनी काय केलं आहे माहिती आहे का? आम्हाला एका वर्षाची वारी असेल तर महाराज आपण गुंड्या काढून चालतो महाराज. नामदेवराची मला सांगा, जी पायऱ्याचं दर्शन घेतोय महाराज, तिथं किती जणांची समाधी आहे? नामदेवराच्या एका घरातल्या 14 जणांच्या संजीवनी समाधी आहेत. आणि अपेक्षा काय? माझ्या देवाकडे येणाऱ्या भक्ताच्या पायाची धूल. ज्यांच्या हातनं दूध प्याला महाराज त्यांची अपेक्षा बघा. आणि आम्ही नुसतं सेवा केली की लगेच म्हणतो महाराज पास मला मिळाला पाहिजे. ही तफावत आहे महाराज. म्हणून आज आपल्या जीवनातली दुःख जाई नाहीत. का जात नाहीत? का त्रास होतोय आम्हाला? देवाकडे नाही महाराज चूक. आपल्या जे कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले. जे कर्म आपण भोगतो ना तेच आपल्याला फळाला येतं महाराज. म्हणून देवाला दोष नाही द्यायचा महाराज. म्हणून अशाही कोरोना काळामध्ये महाराज आज आपल्याला संतांची, ज्ञानोबरांची सेवा घडते. म्हणून ताकद बघा कशी आहे. संता घरी देव. नुसताच त्यांच्या घरी राबत नव्हता तर मागे पुढे उभा.
अजून एक अभंग आहे बघा. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे, मोहे धावे घाली पाना नाव घेता, सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख आपणची घोटी. मीराबाईनं विष कुणी पिलं? मीराबाईने पिलं. आणि काळा सावळा रंग कुणाचा झाला? देवाचा झाला. ही ताकद संतांची. म्हणून जीवनामध्ये संतांची सेवा कुठल्याही अंगाने असू द्या. मी माझं भाग्य समजतं महाराज. आज मला ज्ञानोबरांची सेवा करायची, या महाराजांमुळे मला माझं भाग्य उजळले भाग्य. आता संत दर्शनी हा लाभ मला ज्ञानोबरांची. नाहीतर मी काय मोबाईल बघत बसलो असतो. टिक टिक, ह्याच्यापेक्षा मी काय केलं असतं महाराज. माझ्या जीवनातलं 2 तास महाराज. आणि ही बोनस आहे हो, ही माफ करत नाही काळ. 2 तास गेलेलं ही बोनस आहे महाराज आपल्याला. म्हणून तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात. तुम्हाला वाटत असेल महाराज एवढं सगळं सोडून भाग्यवान आहे, हे जर मापच नाही आपल्याकडं. याचं प्रमाण आहे एक. नामस्मरणात चिंतन केलं तर त्याचं विठाल विठाल विठाल. आपल्याला हा बोनस मिळाला आहे महाराज. म्हणून संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. शेवटी नामदेवराय सांगतात महाराज, जग सगळं सुखाची अपेक्षा करतो, याच्यामध्ये नवल काय महाराज. ज्याच्यापासून आपल्याला सुख मिळतं त्यानं अपेक्षा ठेवावी. नामामने देव इच्छी संत संग. महाराज कारण का देव, एका वाक्यात सांगतो तुम्हाला महाराज. ज्याच्यामुळं आपल्याला पुण्य मिळतं, वर्ण नाही, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. अजून एक प्रमाण आहे, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगल ही पुंडरीकाक्ष. देवाचं सगळंच पवित्र आहे. तरीसुद्धा उद्धवाला सांगताना देवाने स्वतः कबुली जेव्हा, ए उद्धव, अरे जगाला पवित्रपणा माझ्यामुळे. अतिशयोक्ती सांगत नाही महाराज. जगाला पवित्र मला माझ्यामुळे, पण मला कुणामुळे? स्वतः देवाने कबुली जबाब दिलाय भागवता. माझ्या ठाईची पवित्रपण ते भक्ताचे नि जाण, या लागे मी आपण धावे चरण रज वंदा. म्हणून हिंडे मागे मागे देव इच्छी रज चरणाची. म्हणून आज देव आनंदित आहे. का पांडुरंग आनंदित आहे? त्याला कारण आहे महाराज. नामदेवरायची संगत घडावी, ज्ञानो सगळ्या संतांचा सहवास घडावा महाराज. चंद्रभागा आपल्याला सगळ्याला पवित्र करते, पण त्या चंद्रभागेला कोण पवित्र करतं? डॉक्टर आपला रोग घालवतो, पण डॉक्टरलाच रोग झाला तर काय करावं? चंद्रभागाला सगळ्याचं सगळे अवघीचं तीर्थे घडती एक वेळा म्हटले, किंवा सकळ तीर्थे माध्यान्ह काळी सगळं जातं. पण त्या चंद्रभागेला अपवित्रपणा आला कशामुळे जातो? तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. का त्या तीर्थांना सुद्धा महाराज यावं वाटतं का? त्यांच्या धुळीचं एवढे सामर्थ्य आहे महाराज. म्हणून नामा म्हणे देव इच्छी संत संग. आम्हा जीवलग जन्मोजन्मी म्हणून संतासी अखंड भजावे. त्यांचे पायी व्हावे लीन सदा ज्ञानेश्वर.